शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान दलित समाजाच्या विरोधात अपशब्द वापरल्याने संतापाची लाट पसरली आहे। आज दिवा येथे हेमंत पाटील यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या विरोधात आंबेडकर समाजातर्फे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात हेमंत पाटलाच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला। सरकारने जर हेमंत पाटील यांच्या विरोधात कारवाई केली नाही तर संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंबेडकरी समाजातर्फे देण्यात आला आहे। संसदेमध्ये तू आमदार आहे, तू अभ्यासू व्यक्ती आहेस, तू असं कसा बोलू शकतो? परंतु याचा निषेध म्हणून कुठल्या आमदाराने, खासदाराने किंवा कुठल्या मंत्र्याने याचा निषेध केला नाही। आमदारकी त्याची काढून घ्यावी आणि लगेच त्याचा ताबडतोब राजीनामा घ्यावा। जर कोणी आमच्या जातीवर घाला घालत असेल तर बाबासाहेबांनी सांगितले की बंधूंनो, तत्वांवर, तुमच्या स्वाभिमानावर कधीही तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका, तडजोड करू नका। तडजोड कुठे करायची, कुठे नाही करायची हे आंबेडकरी जनतेला चांगलंच कळतं। म्हणून या हेमंत पाटलाचा राजीनामा घेतलाच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। आमदार हेमंत पाटील यांनी SC/ST समाजाविषयी आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट बद्दल जी काही गरज ओकलेली आहे, पावसाळी अधिवेशनामध्ये खरं तर लोकांच्या हिताचे प्रश्न मांडायचे सोडून बौद्ध समाजाबद्दल आणि SC/ST या समाजाबद्दल जी काही गरज ओकलेली आहे त्याचा निषेध म्हणून आज अखिल आंबेडकरी समाज दिवा शहर यांच्या वतीनं इथं लाक्षणिक उपोषण चालू आहे, लाक्षणिक आंदोलन चालू आहे। त्या अधिवेशनादरम्यान आमदार हेमंत पाटील यांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट व परभणीतील आंबेडकरी समाजातील आंदोलकांना अर्बन नक्षलवादी बोलून या महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचं काम केलेलं आहे। या महाराष्ट्रभरात आज आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात निषेध आंदोलन चालू आहे। आमची मुख्यमंत्री यांना विनंती आहे, मुख्यमंत्री फार संवेदनशील आहेत आपले, त्यांना आमची नम्र विनंती आहे की या जातीवादी आमदारामुळे महाराष्ट्राचं वातावरण गढूळ होत आहे। इथल्या शांततेत आंदोलन करणाऱ्या, संविधान मानणाऱ्या आंबेडकरी जनसमुदायाला हा व्यक्ती जर अर्बन नक्षलवादी बोलत असेल तर याचे परिणाम महाराष्ट्रभरात होण्याची शक्यता आहे। म्हणून आमची महाराष्ट्र सरकारला, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आमदार हेमंत पाटलाचा राजीनामा हा लवकरात लवकर झाला पाहिजे असे त्यांनी जे घोषवाक्य केले, मुख्यमंत्री साहेबांना एवढी विनंती करतो की मुख्यमंत्री साहेब याचा लवकरात लवकर तुम्ही राजीनामा घ्यावा।